देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधनं आपल्याला मोकळं करावं ही मागणी केल्यानंतर आज भाजपचं केंद्रातलं वरिष्ठ नेतृत्व देवेंद्र फडणवीसांच्या विनंती संदर्भात विचार करण्याची शक्यता। कोणता निर्णय होतोय याची उत्सुकता। आज दिल्लीमध्ये भाजपची बैठकीसाठी महाराष्ट्रातनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हजर असतील। लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे तसंच आगामी विधानसभा नजरेसमोर ठेवत भाजपच्या कोर कमिटीत चर्चेची शक्यता। यासोबत राज्यात काही महत्त्वाचे बदल होण्याचा अंदाज। आज दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठकीला पंकजा मुंडेही हजर राहण्याची शक्यता। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती, त्यानंतर राज्यात भाजपत मोठ्या बदलांचा अंदाज। दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महाबैठक, भाजपच्या आजच्या बैठकीत नेत्यांना कोणता कानमंत्र मिळणार याची उत्सुकता। विधान परिषदेमधल्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत सरकारनं खोडा घातल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। सध्याच्या सरकारची निर्मिती शहरी नक्षलवाद आहे। मोदी, शहा आणि फडणवीस यांचा दहशतवाद आणि नक्षलवाद यात अंतर नाही, सामना वर्तमानपत्रातनं हल्लाबोल। ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार नसल्याची माहिती। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय। मंत्री छगन भुजबळांनी आता वेगळा निर्णय घ्यावा, समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। पक्षांतर्गत गटबाजी आणि तिकीट नाकारल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा, समता परिषदेची मागणी। त्यामुळे भुजबळांची पुढची भूमिका काय असेल याची चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार मंत्री भुजबळांची माहिती। तर एससी आणि एसटी प्रमाणे ओबीसींनाही निधी मिळावा, तो निधी मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्त्वाची, भुजबळांची प्रतिक्रिया। ओबीसी कोट्यातनं मराठा आरक्षण देता येणार नाही हे 4 आयोगांनी सांगितलंय, मंत्री छगन भुजबळांचं पुन्हा एकदा विधान। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं स्पष्ट करावं, पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल। चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट दिलं जात असेल तर सरकारनं त्याचं उत्तर द्यायला हवं, पंकजा मुंडेंची भूमिका। मुंबई समता परिषदेची बैठक पार, बैठकीत निवडणुकीच्या निकालावरती सविस्तर चर्चा झाल्याची छगन भुजबळांची माहिती। शरद पवार आजपासून पुन्हा 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावर। बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा पार पडल्यानंतर शरद पवार बारामती तालुक्याचा दौरा करतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर। अहमदनगर जिल्ह्यातनं त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली जाईल। तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाराणसीला जातात, मोदींच्या दौऱ्याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यादरम्यान काशी विश्वनाथाच्या मंदिरात पूजा करतील आणि गंगा आरतीत सहभागी होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। देशभरातील 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील। रायबरेलीची खासदारकी कायम ठेवण्याचा राहुल गांधींचा निर्णय, तर वायनाडमधनं प्रियंका गांधी लढवणार निवडणूक, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा। प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेस कार्यकर्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण। रायबरेली की वायनाड या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं नव्हतं, राहुल गांधींची प्रतिक्रिया। अधनमधनं वायनाडला भेट देत राहू, राहुल गांधींची माहिती। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणाऱ्या प्रियंका गांधींना राहुल गांधींकडनं शुभेच्छा। पत्रकार परिषदेनंतर भावानं बहिणीला मिठी मारून शुभेच्छा दिल्या। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या राऊंडनंतर आमची मतं मोजलीच गेली नाहीत, अनिल परब यांचा आरोप। एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक, अनिल परब यांचा दावा। मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणीत कथित गैरप्रकाराचं प्रकरण,
मतमोजणीनंतर मोबाईल बदलले, अनिल परब यांचा आरोप. तर मोबाईल कुणी वापरावा याचा नियम देशभरात सारखा असावा, परब यांचं मत. मुंबई उत्तर पश्चिम निकालाविरोधात कोर्टात जाणार, कोर्टाकडे फेर मतमोजणीची मागणी करणार, अनिल परब यांनी केलं स्पष्ट. निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणात नसतं तर 40 जागाही आल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. कायदेशीर सल्ला घेऊन संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करणार, भाजपचे नेते निलेश राणेंचा इशारा. संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा विजय पैसे वाटून झाल्याचा आरोप केलाय. ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल. मतमोजणीच्या दिवशी नेस्कोमधल्या वायव्य मुंबई मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप. महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज. कारागृह विभागातील 1,800 पदांसाठी 3,72,000पेक्षा जास्त अर्ज. 19 जूनपासून भरती प्रक्रिया. राज्यात सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली जावी. अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी विचारात घेता भरती पुढे ढकलण्याची मागणी. पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये 40% उमेदवार उच्च शिक्षित असल्याची बाब समोर. एकूण 17,000 जागांसाठी 17 लाखांपेक्षाही जास्त अर्ज. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या 119 पदांसाठी 7,019 अर्ज प्राप्त. ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 19 जून ते 1 जुलै दरम्यान सुरू असेल. ठाणे शहरामध्ये 666 रिक्त पोलीस पदांसाठी भरती होणार. मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जून पासून सुरू होणार असल्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांची माहिती. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31,063 अर्ज दाखल. भरती 21 जून पासून नेहुली इथल्या क्रीडा संकुलात पार पडेल. कोल्हापूर पोलीस दलातील शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 जून ते 25 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाईल. पोलीस मुख्यालयाजवळच्या पोलीस परेड ग्राउंडवरती ही भरती प्रक्रिया होणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस शिपायाच्या 99 तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होणार आहे. पोलीस भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहावं, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलात 68 रिक्त जागांसाठी एकूण 4,175 आवेदन अर्ज. 19 जूनला होणार मैदानी चाचणी. मुंबईसह राज्यामध्ये म्हाडा 12 ते 13,000 घरांची निर्मिती करणार. विविध उत्पन्नाच्या गटातल्या लोकांसाठी ही घरं उपलब्ध असतील. मध्य रेल्वेच्या महसुलामध्ये मोठी वाढ. प्रवासी तिकिटांच्या व्यतिरिक्त जाहिरातीतनं महिन्याभरात 17 कोटींची कमाई. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेमुळे मागील 15 दिवसांपासून उशिरानं धावत असलेली मध्य रेल्वेची लोकल सेवा आजपासून वेळेत धावण्याची शक्यता. क्रॉसओव्हरच्या नियमामध्ये बदल केल्यानं वेळापत्रक सुरळीत होणार. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 12 पैकी 2 इमारतींचं 80% काम पूर्ण. अंदाजे 550 पात्र रहिवाशांना डिसेंबर महिन्यात ताबा मिळेल. कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी अधिकच्या स्पेशल गाड्या सोडण्यात याव्यात. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची आग्रही मागणी. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि विदर्भासाठी पावसाचा येलो अलर्ट. तर मुंबई शहर आणि उपनगरात हवामान अंशतः ढगाळ असेल, हवामान खात्याचा अंदाज. पावसामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटाचं सौंदर्य खुललं. धुक्यासह हिरव्यागार डोंगर रांगांची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. सांगली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. आज दिवसभर सांगली शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल. नाशिकच्या देवळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतकरी सुखावले तर शेती कामांनाही वेग. साताऱ्यामधल्या फलटण परिसरात धुवाधार पाऊस. दुधेबावी मोगराळे रस्त्यावरच्या दडस वस्तीजवळचा पूलही खचला. यवतमाळमध्ये जोरदार पावसाची हजेरी. दमदार पावसाच्या हजेरीमुळे कापूस लागवडीला वेग. हिंगोली जिल्ह्यात मात्र पावसानं दडी मारल्यामुळे हळद, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात. पिकांना स्प्रिंकलर्सनं पाणी देण्याची वेळ.
शेतात मशागतीचं काम सुरू असताना रोटावेटरमध्ये अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या मंगरुळ इथली दुर्घटना। नागपुरात पावसामुळे माती सरकून पार्क केलेली कार निर्माणाधीन इमारतीसाठी केलेल्या खड्ड्यात कोसळली। दुर्घटनेमध्ये गाडीचं मोठं नुकसान तर माती सरकल्यामुळे परिसरातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाला त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेताना धक्काबुक्की आणि मारहाण प्रकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा। दोषींवरती कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये घेतली आढावा बैठक। सिंहस्थ आणि श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर इथे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची योग्य सुविधा मिळावी यासाठी सूचना केल्या गेल्यात। त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रकार आणि जिल्हाधिकारी दौरा यांचा काही संबंध नाही। त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात भाविकांना धक्काबुक्की झाल्याच्या आरोपानंतर मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांची माहिती। वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या पिंपरी फॉरेस्ट येथे अडाण प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गेलेल्या 3 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू तर एकाचा रेस्क्यू टीमकडून शोध सुरू। अमरावतीच्या छत्री तलावात 2 मुलांचा बुडून मृत्यू। उमर शेख मेहबूब आणि अयान राजू शहा अशी मृत मुलांची नावं। संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादच्या दत्तधाम मंदिर परिसरामध्ये रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीचा मृत्यू। ड्रायव्हिंग येत नसूनही रील्ससाठी संबंधित तरुणी गाडी चालवत होती। नंदुरबारच्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरती भीषण अपघात। ट्रक चालकानं दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे 2 तरुणांचा जागीच मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात तिहेरी अपघात। कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात मालवाहू कंटेनर घाटामध्ये उलटला। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका गावात 25 वर्षीय मतिमंद मुलीचा गैरफायदा घेत सामूहिक अत्याचार। जवाहरनगर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। भंडाऱ्यातली घटना। नाशिकच्या म्हसरूळ परिसरात झालेल्या हत्येचा उलगडा। 4 संशयित आरोपींना पिंपरी चिंचवडमधून अटक। भाईंदरमधल्या खारे रोड मार्केट परिसरातल्या 2 दुकानांना आग। आगीत दुकानांचं मोठं नुकसान। बीडमधल्या बाह्यवळण रस्त्यावरती 26 लाखांचा गुटखा जप्त। या प्रकरणी 6 जणांवर कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।